IPLच्या 19 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घडली घटना. तर मागील हंगामात एकमेव विदेशी कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सला दुखापत झाल्याने यंदा ईशान किशन सनरायझर हैदराबादचा कर्णधार झालेला आहे. IPLमध्ये आतापर्यंत घडले नाही असे अघटित यावर्षी घडलेले आहे. यंदा IPLमध्ये खेळणाऱ्या सर्व 10 संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूकडे असणार आहे. सर्व 10 संघाचे कर्णधार भारतीय असणे हे IPLच्या 19 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. सनरायझर हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यामधून बाहेर पडल्याने फ्रँचायझीने त्याच्या जागी ईशान किशनला कर्णधारपद सोपवले आहे. यासोबतच स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये सर्व संघाची कमान भारतीय खेळाडूच्या हातात असेल हे निश्चित झाले आहे. गेल्या हंगामातही हैदराबादच्या पॅट कमिन्सला वगळता इतर सर्व संघाचे कर्णधार भारतीयच होते. ईशान किशन पहिल्यांदाच IPLमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्याने यंदा आपल्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे. तर सर्व संघाचे कर्णधार आपण पाहूया. तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल, गुजरात टायटन्सचा शुभमन गिल, कोलकाता नाईट रायडर्सचा अजिंक्य रहाणे, लखनौ सुपर जायंट्सचा रिषभ पंत, मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या, पंजाब किंग्सचा श्रेयस अय्यर, राजस्थान रॉयल्सचा रियान पराग, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रजत पाटीदार, सनरायझर हैदराबादचा ईशान किशन. तर मित्रांनो, IPL 2026ची ट्रॉफी कोण जिंकेल? आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.